आपण खुली चर्चा करणार आहोत. संविधान मूल्याचे संवर्धन आणि प्रतिष्ठा. या चर्चेमध्ये सर्वप्रथम मी वैभव वाकचौरे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. यांचं स्वागत आमचे मित्र अविनाश सोनटक्के सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. प्रसिद्ध कवी अविनाश सोनटक्के सर हे ॲडव्होकेट अभय टाकसाळ सर यांचं स्वागत करत आहेत. यानंतर या कार्यक्रमामधले संवादक माननीय अनंत भवरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रसिद्ध कवी युनुस नदाफ सर यांना विनंती करतो की त्यांनी अनंत भवरे सर यांचं स्वागत करावं. संविधान विश्लेषक आणि समाज माध्यम यांच्यावरती ज्यांचा अभ्यास आहे असे अनंत भवरे सर यांचं स्वागत सुप्रसिद्ध कवी युनुस नदाफ सर करतायत. यानंतर माननीय यांचं स्वागत मी देवानंद पवार सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी वैभव वाकचौरे सर यांचं स्वागत करावं. संविधानानं आपल्या सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या संविधान मूल्यांचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खरं तर संविधान म्हणतात की संविधान खतरे में है, पण संविधान इतकं प्रभावशाली आणि ताकदवान आहे की त्याच्या संगतीनं जर आपण उभा राहिलं तर संविधान नक्कीच आपल्याला पुढे घेऊन जाईल. या संविधान मूल्याचं संवर्धन आणि जतन करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि या खुल्या चर्चेमधनं याच संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आजचे प्रमुख मान्यवर. सर्वप्रथम मी या ठिकाणी मान्य काव्य स्पर्धा आयोजित केली होती, त्यातलं एक पारितोषिक राहिलेलं आहे. काय ना, हिला विनंती आहे की तिने आपलं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते घ्यायचे.
संमेलनाध्यक्ष बावस्कर सर यांना विनंती आहे की आपण मंचावरती 2 मिनिट या मुलींना पारितोषिक देण्यासाठी यावं. नंतर लक्षात आलं सगळ्यांनी स्वरूप काय असेल या सत्राचं. जागेवरून पण बोलू शकता. तुम्हाला इथं 2 माईक आहेत, तुमच्या जागेवरती पण माईक मिळेल. तुम्हाला लक्षात आलं ना काय करायचं आहे? सगळ्यांनी बोलायचं आहे. यासाठीचा हा सगळ्यांचा सहभागाचा भाग आहे. कृपया सर टाके सर. विषयच असा आहे की संविधान मूल्याचं संवर्धन आणि संविधान मूल्यामधलं एक महत्त्वाचं मूल्य आहे म्हणजे विचार स्वातंत्र्य. आणि सरांनी आत्ता सांगितलं आहे की या चर्चेमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी आहे. मान्यवरांची मतं ऐकल्याच्या नंतर आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपल्यापर्यंत माईक येईल. आपण आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करू शकता आणि मान्यवरसुद्धा आपल्याला प्रतिसाद देतील. या ठिकाणी सर्वप्रथम मी या चर्चेमध्ये आमंत्रित करतो माननीय वैभव वागचौरे सर यांना. आजच्या प्रगतिशील साहित्य संमेलनासाठी आपण जो चर्चेसाठी विषय ठेवलेला आहे, संविधानाच्या मूल्यांचं संवर्धन व प्रतिष्ठा. प्रथमतः संविधानाच्या मूल्यांची प्रतिष्ठा हा विषय आपल्याला ठेवण्याची आता आवश्यकता वाढत चाललेली आहे. याचं कारण थोडा आपण याचा अभ्यास केला पाहिजे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला भारताला भेट म्हणून दिले ती अमूल्य भेट होती. ती भेट देताना त्यांनी संविधान हे आपलं देशाचा आत्मा व प्राण आहे असंही म्हटलं होतं. आणि खरोखरच आता 70 वर्ष झाली आपल्याला, पण आपल्याला संविधानाने आतापर्यंत जे सगळे भारतीय नागरिक आहे, जे संविधानाने जे मूल्य दिले आपल्याला किंवा जे हक्क दिले, कर्तव्य ठरवून दिलेले, याच्या आधारा घेऊन आपण जो गुण्यागोविंदाने जो भारत देश आतापर्यंत चालला होता त्याला कुठंतरी आता थोडंसं बाधा येत चाललेली आहे. जे आपले संविधानाचे मूल्य आहे याचं कुठंतरी अवमूल्यन होत चाललेलं आहे आणि याची पायमल्ली होत चाललेली आहे. याचं कारण म्हणजे आता आपण जे प्रात्यक्षिक जीवन याच्या अगोदर जगत होतो त्यासाठी संविधानाची मूल्यांची आपोआप जोपासना होत होती किंवा ते आपल्याला माहीत होतं. आणि पण आता गेल्या 15 वर्षापासून आपण आता डिजिटल युगात जगत आलेले आहे. डिजिटल युग जी क्रांती झालेली आहे, आपण नकळतपणे आता त्या जगत आलेलो आहे. आपण एक दिवस जरी आता मोबाईल घरी ठेवला तर आपण थोडंसं बेचैन होऊ, कारण कामाचा भाग बनलेला आहे आपला तो. सोशल मीडिया, समाज माध्यम हे आपलं कामाचा भाग बनलेलं आहे. तर याच्याशिवाय आपण आता जगू शकत नाही. आणि आपली प्रत्येक क्रिया ही जी अगोदर प्रात्यक्षिक क्रिया करायचो आपण, जी आता प्रत्येक क्रिया ही डिजिटल माध्यमातून आपण करत आहेत. म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून मग आपला तो ऑफिसचा भाग असो, कॉलेजचा भाग असो, शैक्षणिक वगैरे मुलांना शिकवणं असो, किंवा मग आपलं पेमेंट वगैरे UPI वगैरे जे काय असेल सगळं आपण मोबाईलच्या द्वारे आपण करत आहोत. मग हे सगळं जीवन जगत असताना, सोशल मीडियाचा वापर करत असताना कुठंतरी संविधानाने जी मूल्य ठरवून दिलेले, जे हक्क दिलेले, याचं कुठंतरी पायमल्ली होताना दिसतंय. आणि याचं कारण म्हणजे डिजिटल युग. आणि आता डिजिटल युगमध्ये आपल्याला याचं संवर्धन करणं साठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. कारण आपण बऱ्याच जणांना, आपण युवा तरुण व्यक्तींना आपण सोशल मीडिया वापरू नका, सोशल मीडिया म्हणजे वाईट आहे खूप, त्याचा दुष्परिणाम खूप आपल्याला दिसून येत आहे. आता हे मी तरुणांना सांगू शकत नाही, सांगण्याची गरज नाही की सोशल मीडिया वापरू नका. 99% तरुण पिढी आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. असा एखादा विद्यार्थी सापडत नाही की तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही. पण जी प्रौढ आहे आपली, समजा विचारवंत आहे, साहित्यिक आहे, कवी आहे, जी प्रौढ व्यक्ती आहे ते खूप कमी प्रमाणात सोशल मीडियावर आहे. आणि ह्या आपल्या जर संविधानाच्या मूल्यांचं जर आपल्याला जतन करायचं असेल तर आपल्याला प्रौढांना पुढे येणं गरजेचं आहे. कारण जे काही दृष्ट प्रवृत्तीचे जे आहे माणसामध्ये, आपल्याच नागरिकांमध्ये, जे आपल्या देशाविषयी देशाविरोधात जे वक्तव्य करतात, ऑनलाईन जे पोस्ट करतात, ऑनलाईन पोस्ट करतात किंवा काही टिप्पणी करतात, इतिहासाविषयी आपली टिप्पणी करतात किंवा आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, सण आहे, उत्सव आहे, याच्याविषयी याच्याविषयी सोशल मीडियावर जी टिप्पणी करतात, याच्यामुळं ती आपल्या काय होऊ लागलं, संविधानाच्या मूल्यांची कुठंतरी पायमल्ली होऊ लागलेली आहे. आणि संविधान हेच सांगतं की आपलं समता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही हे जे मूल्य दिलेली आहे, ही आपल्याला जर प्रतिष्ठा जपून ठेवायची असेल तर आपल्याला प्रौढ नागरिकांना आणि विचारवंतांना
या सोशल मीडियावर येऊन अशा दृष्ट प्रवृत्तीच्या जे लोक आहे जे देशाला घातक ठरतील असे पोस्ट करतात, त्याचा बिमोड करण्यासाठी, त्या पोस्टला रिपोर्ट करण्यासाठी आपण हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. कारण काय आहे की तरुण पिढी सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह आहे. त्या तरुण पिढीला आपण एखादी पोस्ट जर व्हायरल झाली तर ती पोस्ट फॉरवर्ड करण्यासाठी ते जास्त गंभीर नसतात. माझ्या मित्राने एखादी पोस्ट व्हायरल केली, पाठवली, मी त्याचा विचार करणार नाही. माझा मित्र आहे म्हणून मी लगेच फॉरवर्ड करणार, त्यावर टिप्पणी करणार किंवा लाईक वगैरे करणार, कमेंट करणार. पण त्या पोस्टमुळं आपल्या देशात काही चुकीचा संदेश जाऊ शकतो, अराजकता निर्माण होऊ शकते, किंवा जी भारताची जी काय म्हणतो आपण संस्कृती, हिला कुठंतरी छेद लागू शकतो. याचा विचार काही तरुण पिढी आता करत नाही. त्याच्यामुळं त्यांना अवेअरनेस करण्यासाठी आपण जर समजा एक प्रौढ जे आहे पिढी ही जर सोशल मीडियावर आली तर कुठंतरी त्याला थोडासा ब्रेक लागेल. आणि हे गरजेचं आहे. आता इथून पुढचं जे डिजिटल युग आहे, हे आता आपण जे साहित्य संमेलन ठेवलं आहे आपण इथं, कदाचित हे 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर हेच ऑनलाईन राहील. म्हणजे 10 वर्ष खूप झाले, 5 वर्षानंतरच हे ऑनलाईनसुद्धा भरवलं जाईल. कारण आता दिवसेंदिवस आपलं पद्धत बदलत चाललेली आहे, प्रत्येक गोष्टीची पद्धत बदलत चाललेली आहे. तर हे जे आता डिजिटल युगामध्ये आपण जे धोके, संविधानाशी जे पायमल्ली करणारे, मूल्यांची पायमल्ली करणारे जे धोके, ते कशा पद्धतीनं होतात याची पण आपण थोडंसं थोडक्यात बघू. कारण आता एक फेक न्यूज आहे, खोटी माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जाते, समाज माध्यमाद्वारे पसरवल्या जाते. तर याचा म्हणजे भाग काय होतो की एखादा आपल्या जर देशाविषयी चुकीची माहिती जर फॉरवर्ड झाली तर तो चुकीचा संदेश जातो. एखादा आपल्या इतिहासाच्या विषयी जर चुकीची माहिती फॉरवर्ड झाली तर तो चुकीचा संदेश जातो. आणि आता मागेच एक आपण एक पोस्ट सगळ्यांनी बघितली असेल, जे अभिनेते, प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र, ते म्हणजे त्यांच्या निधनाची बातमी, ते गेलेले नसताना ती निधनाची बातमी इतकी व्हायरल झाली, म्हणजे 5 मिनिटात ती न्यूज इतकं म्हणजे सत्यता तपासल्या जात नाही. त्याच्यामुळं ते स्वतःनी त्यांना किती दुःख झालं असेल की आपणच आपल्या निधनाची बातमी बघतोय म्हणून. म्हणजे ते बघितले असेल आपण सर्वांनी. म्हणजे अशा पोस्ट ज्या आहेत त्या कुठंतरी विकृती निर्माण करतात. त्याच्यामुळं आता जे आहे इतिहासाची विकृतीकरण होतं. आता जसं इतिहासाची आपण जे इतिहास आहे, जो आपला इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे, त्याचे काही भाग काय करायला जातात, त्याचं तोडमोड करून आपले सादर केले जातात, पोस्ट केल्या जातात. मुलं आता व्यक्त होणारे मुलं आता विचार करणारे नाही आहे किंवा अभ्यासू नाही आहे. पहिले साहित्यिक होते, लेखक होते, त्याच्यामागे त्यांचं लिखाणामागे खूप अभ्यास असायचा. अभ्यास करून ते कुठले तरी दाखले देऊन त्यांचं लिखाण असायचं. पण आता जे व्यक्त होतात सोशल मीडियावर त्यांचा कुठलाही अभ्यास होत नाही. कारण कोणी येऊन टिप्पणी करून जातं, कोणी येऊन पोस्ट करून जातं, त्याच्यामागे कुठलाही अभ्यास नसतो. त्याच्यामुळे ह्याच्यामधून आपले जे संविधानाची जे मूल्यांची पायमल्ली आहे ही होत राहील. आणि हे जे पोस्ट केल्या जातात किंवा त्यांचं व्यक्त होतात, हे जे चुकीचे संदेश जे सोशल मीडियावर जर तसेच राहिले तर कुठंतरी येणाऱ्या पिढीनं जर गुगलवर सर्च केलं तर ती माहिती त्यांना खरी म्हणून दाखवल्या जाईल. त्याच्यामुळे अशा पोस्टला रिपोर्ट करणं, ती हटवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण एक प्रौढ नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियाचा वापरही केलेलं गरजेचं राहील. आता इतिहासाची एक आपण मागे एक पोस्ट बघितली, ऐकायला मिळाली असेल. आपलं मला वाटतं वेरूळचाच एक गाईड होता, तो तिथलं ऐतिहासिक स्थळ होतं आपलं जे, त्याची चुकीची माहिती देत होता आणि तो विदेशी पर्यटक त्याचं शूट करत होता. ती योगायोगाने ती आपल्याकडे भारतात व्हायरल झाली. आता तो भाग जो होता म्हणजे त्या स्थळाची, ऐतिहासिक स्थळाची जी माहिती होती अतिशय चुकीच्या पद्धतीने तो गाईड मांडत होता आणि ती ऑनलाईन त्याचं शूट करून ती शेअर करत होता. म्हणजे आता ही तो जर विदेशात जाऊन जर आपला इतिहास जर चुकीचा मांडत असेल, आपल्या त्याच्या या संदर्भात केंद्रीय मंत्री यांनी संसदेत सुद्धा मुद्दा मांडला होता की हे जे गाईड आहे, ऐतिहासिक स्थळं जे आपले राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळं, याची जी खरोखर सत्य माहिती आहे ती त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून ते पर्यटकांना, बाहेरच्या विदेशी पर्यटकांना ती खरी माहिती देतील. म्हणून त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. नाही तर मग ते जे सांगतील तेच विदेशी पण खरं मानतील किंवा इतर पर्यटक पण खरं मानतील. म्हणून ह्या अशा जे चुकीच्या जे व्हिडिओज बनतात त्याला कुठेतरी प्रतिबंध आणला पाहिजे. मग हे जे रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. तसंच आता इतिहासाचं विकृतीकरण झालं, द्वेषमूलक चर्चा, देशमूलक चर्चा वगैरे भाग जे घेतो आपण ऑनलाईन चर्चेमध्ये, बरंच आता फेसबुकवर ऑनलाईन चर्चेचा भाग वगैरे भरपूर ट्रेंडमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतः बरेच लोक चर्चेत येण्यासाठी किंवा स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी देशाविरोधात काहीतरी वक्तव्य करतात. सोशल मीडियावर देशाविरोधात वक्तव्य करणं किंवा एखाद्या धर्माबद्दल वक्तव्य करणं हे कुठंतरी अवमूल्यनच होऊ लागलेले. मग याच्याने काय होतं, अराजकता निर्माण होते, कुठंतरी तरुण वर्ग भडकतो. मग
कुठंतरी आता हे काय चाललंय, आपण जे बघितलं नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशमध्ये जे चालू आहे, श्रीलंकेमध्ये जे झालं, तरुणांना भडकावलं गेलेलं आहे सोशल मीडियामार्फत. खरी माहिती नव्हती ती, खोट्या माहितीनंच भडकावलं गेलं. आपल्याकडं पण तो अटॅक झाला होता, भारताची जो विकास जो वेगाने चालू आहे याच्यासाठी विदेशी ताकदीसुद्धा याला प्रयत्न करू लागलेली आहे. आता शस्त्राचा वापर नाही करत आहे, आता डिजिटल माध्यमांचा अटॅक करण्याचा वापर करत आहे. आता आमच्याकडे काही दिल्ली सायबरकडनं जे काही तक्रारी आल्या होत्या, तर त्याच्यामध्ये जे धार्मिक भावना भडकवणाऱ्या जे केसेस होता, आता एखादी पोस्ट जर खूप व्हायरल झाली करोडो लोकांमध्ये, तर ती मुळापर्यंत पोहोचणं त्याचं शक्य नसतं. पण आम्ही काही पोस्टमध्ये मुळापर्यंत पोहोचलो. भारतात खूप व्हायरल झाली होती, पण त्याचा जेव्हा सुरुवातीचा जो युजर होता अपलोड करणारा, धार्मिक पोस्ट भडकावणारा, तर तो युजर, तो आम्हाला त्याचे IP जी मिळाली ती विदेशातली मिळाली. आम्ही सुद्धा अचंबित झालो की आपल्या देशात धर्मात भांडण लावणारे, वक्तव्य करणारे पोस्ट हे सुरुवातीला विदेशातून टाकले जातात. म्हणजे किती मोठा प्लॅनिंग आहे. आणि तेच आता बांगलादेशमध्ये आता किती स्थिती आपण दररोज बघतोय. सगळं भारताविरुद्ध निगेटिव्ह त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे चालू आहे वक्तव्य. आणि त्याच्यामुळं ते सध्या त्यात आपल्या भारतीयांवर हमले वगैरे होणं, घरं जाळणं, धार्मिक स्थळं नुकसान करणं, ह्या गोष्टी चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या भारतावर पण हा अटॅक झाला. पण आपली भारतीय सुरक्षा यंत्रणा इतकी लवकर सतर्क झाली की त्यांनी लवकरात लवकर अशा पोस्टची माहिती काढली, प्रत्येक सायबर डिपार्टमेंटला पाठवून त्या अशा पोस्ट आम्ही तात्काळ डिलीट केल्या. त्याच्यामुळं तो जो तरुणांना भडकावण्याचा त्यांचा जो प्लॅन होता तो भारतात सक्सेस झाला नाही. तसंच खोटी माहिती किंवा व्हिडिओ, फोटो त्याला एडिटिंग करून, मॉर्फिंग करून आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले जातात. याच्यामुळं काय होतं की आता महापुरुषांचे आपले जे आहेत, आपण संविधान आपलं सांगतं की आपण महापुरुषांचं आपण पूजन केलं पाहिजे, त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन केलं पाहिजे. राष्ट्रीय पदक आहे जे आपलं राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, जे राष्ट्रीय पदकं आहे समजा, त्याचं आपण जतन केलं पाहिजे, त्याचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे, हे आपल्याला संविधान सांगतं. आणि कुठंतरी मग ह्या पोस्टच्या माध्यमातून त्याचं अवमूल्यन होऊ लागलेले. व्हिडिओ पोस्ट केले जातात, एखाद्या महापुरुषाचा क्राफ्ट करून व्हिडिओ बनवला जातो, मग समोरच्या तरुणांना ते पाठवून त्याच्यावर काहीतरी आपल्या चुकीचा संदेश दिला जातो आणि भडकावले जातात. मग ह्या ज्या पोस्टमुळे जे सध्या अवमूल्यन चाललेलं आहे हे थांबवण्यासाठी, आणि ही विचारसरणी आता अतिरेकीसुद्धा याचा वापर करू लागलेला आहे. सगळ्यात आता डिजिटल माध्यम हे आपल्या विकासासाठी, क्रांतीसाठी आलेलं आहे. आणि त्याचा विकास आपला चालू आहे, त्याचा डिजिटल क्रांतीमुळे आपला विकास होत आहे. पण याचा गैरवापर पण करणारे भरपूर आहे. ते पण आपल्यामधलेच काही आहेत. समजा आपण जे सुरुवातीला म्हणत होतो दानव, हे आपल्यातलेच. आता हे जे देशाविरुद्ध पोस्ट करणारे, देशाविरुद्ध चुकीची माहिती देणारे, देशात भांडण लावून धर्मात म्हणजे भांडण लावणारे, हे जे लोक आहे, हे जे आपल्यातलेच आहे, हे मनुष्यामध्येच दिसतील. हे दोन प्रकारचे देव पण दिसतील, दानव पण दिसतील. आपल्याला देव, आता अगोदर देव दानव हे वेगवेगळ्या लोकात राहणारे दिसत होते. जसे की देव स्वर्ग लोकात राहायचे आणि दानव पाताळात राहायचे, पाताळ लोकात. नंतरचं जे युग आलं त्याच्यात दोन्ही पण एकाच भूतलावर अवतरले. म्हणजे प्रभू श्रीराम आणि रावण एकच भूतलावर. नंतरच्या युगामध्ये एकाच कुटुंबात आले दोन्ही पण, देव आणि दानव, पांडव आणि कौरव. आणि नंतरचं आताचं जे कलियुग आहे याच्यात तुम्हाला दैव आणि दानव एकाच मनुष्यामध्ये दिसेल. म्हणजे त्याची विचारसरणी, वाईट विचारसरणी, देशाविरुद्ध टिप्पणी करणं, देशात चुकीचा संदेश पोहोचवणं आणि देशाची अस्पृश्यता धोक्यात आणणं, तो दानवच झाला त्यातला. आणि हा दानव शोधण्यासाठी आपल्यातला दैवी एक विचारसरणीचा डिजिटल माध्यमातून सोशल मीडियावर येणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पोस्टला रिपोर्ट केल्या जाईल आणि त्याच्यावर प्रतिबंध आणेल. आता ह्याच्यात आपण आता हे पायमल्ली होताना दिसते. अतिरेकी हे काय करताय हे पण तुम्हाला जर आश्चर्य वाटेल, डिजिटल माध्यमाचा, सोशल मीडियाचा माध्यमांचा गैरवापर जो कोणी केला असेल तो पहिल्यांदा अल-कायद्याने केला. म्हणजे इतकी त्यांची पुढची विचारसरणी आहे की ह्या चांगल्या पद्धतीचा वापर ह्या अतिरेकी संघटनेनं सुरुवातीला केला. म्हणजे काय, पहिले ब्रेन वॉशिंग केलं जायचं याचं चुकीच्या पद्धतीनं, तिकडं अतिरेक्यांकडं पाठवून आपले लोकांना तिकडं त्यांचं चुकीच्या पद्धतीने ब्रेन वॉश करून इकडं पाठवून मग त्यांना सुसाईड बॉम्बर बनवलं जायचं. पण आता ही डायरेक्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले. दिल्लीची घटना आपण बघितली असेल. डॉक्टर लोक आहे, उच्च शिक्षित आहे, ते काय गेले नाही बाहेरच्या देशात, पण त्यांना टेलिग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशाविषयी तुमच्यावर कसा अन्याय होतो, तुमच्या समाजावर कसा अन्याय होतो, तुम्ही जर इथले बॉम्बस्फोट करून इथल्या लोकांना मारलं तर तुम्ही कुठंतरी स्वर्गात झाला, असं त्यांना काहीतरी सांगून वगैरे त्याच्यात त्यांनी असं त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं. म्हणजे ही जी विचारसरणी आहे
ही अतिरेकीची विचारसरणी ही पण आपल्याला आता जोपासली पाहिजे. याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर माझं मत आहे की प्रौढांनी जर सोशल मीडियावर आलं तर आपण एक पेज बनवा. त्याच्या पेजवर आपण इतिहासाविषयी एक माहिती देऊ शकतो, वेगवेगळी सत्यता. आपण स्वतः सोशल मीडियावर असलो तर आपले विद्यार्थीसुद्धा चुकीचे पोस्ट करणार नाही, किंवा केली तर आपण त्यांना प्रतिबंध आणू शकतो. आणि तसंच इतिहासाची माहिती, भारतीय संस्कृतीची माहिती, सण, आता व्हॉट्सअपवर आपले सण उत्सव जे आहेत, संस्कृती, लोककला, याच्याविषयी आपण माहिती त्या पोस्टद्वारे करू शकतो. आणि तसंच आता हे जे सण उत्सव येतात आपण व्हॉट्सअपद्वारे बघतो, आपण थट्टा मस्करीचे मेसेज येतात, म्हणजे सणाची थट्टा. त्या सणाचं महत्त्व पटत नाही मुलांना, पण त्याची थट्टा करणारे आपण लगेच फॉरवर्ड करतो. मग हे जे याची जी संस्कृतीचे जे मेसेज आहे, त्याच्या मागचा इतिहास आहे सण साजरा करण्याचा, ते आपण मुलांना किंवा तरुण पिढीला पटवून दिलं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आता गोपनीयता पण आपली गरजेची आहे. सोशल मीडियावर आले म्हणजे आपण आपली गोपनीयता पण बाळगली पाहिजे. कारण आपणच आपली गोपनीयता बाळगली नाही तर आपलं अकाउंट हॅक होऊन आपल्या अकाउंटचा पण गैरवापर होऊ शकतो. जर आपल्या अकाउंटचा गैरवापर झाला तर आपल्या अकाउंटद्वारेच आपल्या सोशल मीडियाद्वारेच संविधानाची पायमल्ली पण होऊ शकते, मूल्यांची, जे काय आपण जोपासणार आहात. कारण त्याच्यासाठी आपण काय करायचं हे पण बघू. सोशल मीडियाचं जे आपण वापरणार आहे, समजा तुम्ही जे ॲक्टिव्ह होणार आहे, त्याच्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. फेसबुक वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, किंवा तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, ईमेलला तर करूनच घ्यायचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन. दुसरा शब्द आहे 2 स्टेप ऑथेंटिकेशन. हे आपण प्रत्येकाने करून घेतलं तर आपलं सोशल मीडिया कधीच हॅक होणार नाही, आणि आपण आपला चांगला संदेश आपण सोशल मीडियामार्फत देऊ शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचे जे मूल्य आहे हे संवर्धन करण्याचं आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण याचं एक चांगलं माध्यम म्हणून, सकारात्मक माध्यम म्हणून आपण त्याची जोपासना करू शकतो, असं मला वाटतं. शेवटी मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाविषयी त्यांनी जे मत मांडलं होतं ते 2 शब्दांनी मी त्यांचं बोलतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पित करताना म्हणतात की संविधान हे कितीही मजबूत असलं, कितीही चांगलं असलं, त्याचं पालन करणारे लोक जर चांगले नसतील तर ते निष्फळ ठरेल. त्याच्यामुळं ते पालन करण्यासाठी आपण सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावर पण येणं गरजेचं आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत. संविधान मूल्याचे संवर्धन आणि प्रतिष्ठा हा आपला विषय आहे. सरांनी सांगितलं की जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे, की जेणेकरून कुठलंही म्हणजे मॉब लिंचिंग वगैरे अशा गोष्टी घडणार नाहीत आणि आपल्या कुठल्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला त्याच्यामुळे गदा येणार नाही. याआधी जी चर्चा झाली होती, परिसंवाद होता, तो याच विषयावरती होता आणि याच्यावरती विस्तृत चर्चा झालेली आहे. संविधानाच्या मूल्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. यानंतर मी आपले जे दुसरे संवादक आहेत आनंद भवरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जन्मलेले जगाच्या लोकशाहीचे पहिले शहीद आणि सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीचे पहिले जगाचे बळी सॉक्रेटिस, त्यांचे शिष्य प्लेटो, त्यांच्याच विचारावर चाललेले अरिस्टॉटल आणि जगातील वंचित उपेक्षित सर्वच तत्ववेत्ते आणि महापुरुष या सर्वांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी लोकशाही संविधानिक मूल्य, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही 4ही मूल्य निसर्ग नियमावर आधारित आहेत आणि ही मूल्य आविष्कारित करण्यासाठी सॉक्रेटिसनी इसवी सन पूर्व 483 संपूर्ण 79 वर्षाचं आयुष्य या 4 मूल्यांसाठी दारिद्र्यात खपतून संपूर्ण ॲथेन्समधल्या, ग्रीकमधल्या त्या नागरिकांना आणि विशेष युवा पिढींना जागृत करण्यामध्ये घातलेला आहे. कारण आजपासून 5,500 ते 6,000 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून आणि ग्रीक संस्कृतीच्या माध्यमातून 100% ही 4ही मूल्य संविधानिक
आविष्कारित झालेली होती हे त्या काळामध्ये सिद्ध झालेलं होतं. म्हणून सॉक्रेटिसनी त्या संविधानिक मूल्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम त्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी आविष्कारित करण्याचं काम केलं. म्हणून सॉक्रेटिस हे जगाचे आणि पहिले लोकशाहीचे शहीद आणि मनुवाद्यांच्या कूटनीतीच्या त्या षडयंत्राचे बळी. त्यांनी तुम्हाला आम्हाला संदेश दिलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेलाच आहे यापुढं, परंतु सॉक्रेटिसचा सुद्धा संदेश आपण ऐकला पाहिजे. अशिक्षित असलेला सॉक्रेटिस, ज्यांनी संपूर्ण त्या ग्रीकमधल्या ॲथेन्समधल्या त्या संपूर्ण संस्कृतीचा लोकशाहीवादी मूल्यांचा अभ्यास केला आणि ती मूल्य का लयास गेली, बाहेरून आलेले हे आर्य आपल्या इथं आर्य आले आणि तिथं सोफिस्टिकेटेड म्हणून गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी जो अभ्यास केला त्या सगळ्या मूल्यावरती त्यांनी अतिक्रमण करून सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीला म्हणजे सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीला त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी अधोरेखित केलं होतं. आणि हे सर्व इतिहास जाणल्याच्या नंतर सॉक्रेटिसनी संपूर्ण 79 वर्षाचं आयुष्य तरुणांना केवळ जागृत करण्यासाठीच संपूर्ण आयुष्य घातलं. आणि ही जागृती त्या व्यवस्थेला, आता आपण आपल्या भाषेत जर म्हणलो तर मनुवादी व्यवस्थेला एवढ्या पद्धतीनं जहरी बोचलं की त्या माध्यमातून त्या सॉक्रेटिसला कशा पद्धतीनं थांबवायचं, कशा पद्धतीने त्याला आवर घालायची यासाठी संपूर्ण व्यवस्था कामाला लागली. आणि शेवटी हेमब्लॉक नावाच्या विष देऊन त्या सॉक्रेटिसला आत्महत्या करायला भाग पाडलं. ही जगाची लोकशाहीच्या विरोधामधला पहिला बळी त्या ठिकाणी त्याने घेतलेला आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा जेव्हा 1776ला अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि 13 वर्षांनी जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन पहिले राष्ट्राध्यक्ष झाले अमेरिकेचे, त्यावेळेस स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही चारही मूल्ये आविष्कारित झालेली होती. आणि तिथून अवघ्या 75 वर्षामध्ये पुन्हा या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना अतिक्रमण केलं गेलं. आणि दक्षिण अमेरिकेच्या निर्मितीच्या माध्यमातून आम्हाला गुलामगिरी पाहिजे काळ्यांची, काळे लोक आम्हाला, निग्रो लोक आम्हाला शेतावर गुलाम म्हणून पाहिजे, यासाठी उत्तर आणि दक्षिण अमेरिका या दोघांची शकले पडली. आणि दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांच्यामध्ये 1865 मध्ये सिव्हिल वॉर झालं, यादव युद्ध. कशासाठी? की स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्य संपवायची आणि गुलामगिरी आम्हाला पाहिजे या दक्षिणेच्या या विचारानुसार क्रांती झाली. आणि त्यावेळेस उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष होते राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. आणि जेव्हा ही वेळ आली 75 वर्षानंतर, त्यावेळेस अब्राहम लिंकननी जगाला ओरडून सांगितलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही धोक्यात आलेली आम्ही कधीही संपवू देणार नाही असं आवाहन केलं. आणि दक्षिण अमेरिकेच्या विरोधामध्ये त्यांनी अमेरिकन राज्यक्रांती पुन्हा झालेली जी सिव्हिल वॉर होतं ते यशस्वी करून दाखवलं. दक्षिण अमेरिकेला हरवलं. पुन्हा स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही मूल्य आविष्कारित केली. आमच्या भारत देशात सुद्धा आज हे 75वे वर्ष चालू आहे. आमची ही संविधानातील ही मूल्य जी आहेत, ही संविधानिक मूल्य संपवण्याच्या कामासाठी 2014 पासून यांनी सुरुवातीला गोगलगाईची गती घेतली, नंतर कासवाची गती घेतली आणि आता 2024 पासून प्रकाश वर्षाची आणि सशाची गती घेतलेली आहे या संविधानाला संपवण्यासाठी. आणि ही संविधानिक मूल्य जर जपायचे असतील तर सॉक्रेटिस म्हणतो की ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीतील लोकांनी 2 कामं केली पाहिजे. एक, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरं, समाज परीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे काय? मी माझ्या मायबापाच्या पोटी का जन्मलो, माझं कर्तव्य काय, माझे अधिकार काय आहेत, आणि हे जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत आम्ही आत्मपरीक्षण होत नाही. आणि जेव्हा कर्तव्यामधून सिद्ध होतो त्यावेळेस समाज परीक्षण करण्याची वेळ येते. आणि समाज परीक्षण म्हणजे आमच्यावरती, म्हणजे आम्ही भारताचे लोक, आमच्यावरती कोण व्यवस्था राज्य करते, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचे कर्तव्य काय आहेत हे जाणून घेणे आणि त्या व्यवस्थेला त्या पद्धतीनं जाब विचारणे म्हणजेच समाज परीक्षण होय. म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची वेळ, समाज परीक्षण करण्याची वेळ सॉक्रेटिस आपल्याला जवळपास
2200 वर्षापूर्वी सांगतोय, 2200 वर्षापूर्वी. आणि आज आम्हाला अशा सॉक्रेटिसचं नाव सुद्धा माहीत नाही, ही आमची शोकांतिका आहे. त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना संविधान सभेमध्ये 3 भाषणं केली होती. जेव्हा ब्रिटिश म्युझियममध्ये 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे, ते यासाठी नव्हते की मेरिटमध्ये येण्यासाठी, ते यासाठी होते की जगाची व्यवस्था काय. इसवी सन पूर्व 2350च्या ग्रीकमधल्या एरुकागिनेची पहिली मानवतावादी मानवी हक्काची चळवळ, ज्यामध्ये रक्तरंजित पाट वाहिले, तेव्हापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या जगाच्या पटलावरती, पृथ्वीवरती जेवढे रक्तरंजित पाट वाहिले माणसाचे, ते पुन्हा कधीच वाहू नये यासाठीच ब्रिटिश म्युझियम मधला अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी खर्ची घातला आणि या भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. कारण भारताचं संविधान हे संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं कसं करता येईल याचा प्रयोग सिद्ध करणारा ग्रंथ म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा त्यांनी संविधान सभेमध्ये 3 भाषणं केली महत्वाची, सर्वात महत्वाची, आणि त्यामध्ये सर्वात शेवटचं भाषण होतं 25 नोव्हेंबर 1949चं. त्यामध्ये ते म्हणतात की येणारं 26 जानेवारी 1950चं स्वातंत्र्य, आमच्या भारताला आम्ही कधी स्वातंत्र्य नव्हतो असं नाही, आम्ही होतो पूर्वी कधीतरी स्वातंत्र्य, परंतु ते स्वातंत्र्य पूर्वीचं आम्ही का गमावून बसलो याचा गंभीर आणि खंबीरपणे विचार केलेला बरा गेला पाहिजे. म्हणून येणारं 26 जानेवारी 1950चं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व जर कदाचित आम्ही गमावून बसलो तर ते पुन्हा आम्ही कधीच मिळवू शकणार नाही. या कल्पनेनंच माझं आज काळी चर्र होतंय. ही बाबासाहेबांच्या शेवटच्या भाषणातला शेवटचा सारांश आहे. आज अमेरिकेप्रमाणेच 75 वर्ष आमच्या देशाला झालेली आहेत स्वातंत्र्याच्या, आणि आम्ही विचार करणारे गप्प बसतो, म्हणून राक्षसी लोकांचं फावतं हा विचार सुद्धा आम्हाला सहन होत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आणि यासाठी गप्प बसू नये, प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले पाहिजे, आम्हाला असे प्रश्न विचारले पाहिजे की आम्हाला डोकं खाजावं लागलं पाहिजे, तरच तुम्ही सद्विचारी बनू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून 2 सूत्र आणि समीकरणं दिली होती की सार्वजनिक सदसद विवेकबुद्धी विकसित झाल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही, आणि घटनात्मक नीतीचं पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. आणि या दोन्ही समीकरणा सूत्रानुसार आज आमची लोकशाही आणि संविधान आणि ही मूल्य ICU मध्ये गेलेले आहेत. कधी डॉक्टर बाहेर येईल आणि आय एम सॉरी म्हणाल सांगता येत नाही. अशा अवस्थेत सुद्धा बाबासाहेबांच्या शेवटच्या संदेशाकडे आपल्याला जावं लागतं. ते म्हणतात की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे आम्ही गुलाम आहोत, आणि ही गुलामी जर आम्हाला सोडायची असेल, गुलामी कायमची थांबवायची असेल, तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आम्हा सगळ्यांना, आणि त्याची उत्तर आम्ही केवळ देणार नाही, तर आम्ही त्या उत्तराला रस्त्यावर उतरून कृतीच्या रूपानं जात धर्म पंथ या भेदाच्या भिंती जगाच्या पाठीवर भेदून आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून या संविधानाची जागृती केली पाहिजे. तेव्हाच हे संविधानिक मूल्य, कुणी म्हणतंय संविधान वाचवा संविधान वाचवा, नाही, संविधान आम्हाला वाचवते. संविधानाला आम्हाला वाचवायची आमची ताकद तरी असते का? संविधान आम्हाला वाचवते, तिला वाचवण्याची गरज नाही. म्हणून आपल्याला या संविधानिक मूल्यांना, आम्ही एवढे स्वार्थी आहोत 1945ला जर बाबासाहेबांना महापरिनिर्वाण लाभलं असतं तर आज कोणाच्या घरात फोटो तरी दिसले होते का? नसते दिसले. आणि 1945 पर्यंत भरपूर संघर्ष बाबासाहेबांनी केलेला आहे, परंतु 45 नंतरचा 56 पर्यंत 11 वर्ष बाबासाहेबांचा प्रयोग, त्यांच्या आयुष्याचा प्रयोग या संविधानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि हे सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून संविधानामध्ये बाबासाहेबांनी जी काळी चर्र होण्याची जी भीती आणि शंका व्यक्त केलेली आहे, ती शंका आम्ही कदापि या मनुवाद्यांना, RSS वाद्यांना, ज्यांना स्वतःचा देशच नाहीये, 1948 पर्यंत यहुदींना देश नव्हता, 1948ला इस्रायल देश त्यांना मिळाला, परंतु या मनुवाद्यांना, या RSS वाल्यांना आजही जगाच्या पाठीवर कुठलाही देश नसताना सुद्धा आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये आणि ग्रीकमध्ये सगळीकडं 2-3 टक्क्यावर असलेली हे विचार प्रणाली, कुविचार प्रणाली आजही जगावर राज्य करते आहे. 5 देश आहेत, चीन, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड आणि रशिया, यांच्याकडं जवळपास आजपर्यंत 24,000 अणुबॉम्ब आहेत. जगामध्ये फक्त 9 देशांकडं अणुबॉम्ब आहेत,
आणि ते अणुबॉम्ब 24,000ची भरती आहे. जपानवर टाकलेल्या हिरोशिमा नागासाकीच्या अणुबॉम्बच्या पेक्षा 500 गटपटीनं एक एक घातक आहे. तर या सगळ्या 24,000 अणुबॉम्बला नष्ट करण्यात, जसं या पृथ्वीला नष्ट करण्याची ताकद या अणुबॉम्बमध्ये आहे, तर या अणुबॉम्बलाही नष्ट करण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानामध्ये आहे. आपण तिला समजून घेतलं पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. फक्त एक शेवटचं आवाहन करतो आणि थांबतो की आपल्याला आम्ही भारताचे लोक म्हणून बाबासाहेबांनी जो आम्हाला संदेश दिलाय, तो संदेश मी सांगतो आणि थांबतो. बाबासाहेब म्हणतात, मी गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, माझ्या हातून काय होणार आहे, असं स्वतःला समजून नतधैर्य आणि निराश होऊ नका. तुम्हाला जे दिसतं ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा. आणि ते जर तुम्ही न सांगता मौन धारण करत असाल तर येणाऱ्या भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार तुम्ही ठराल. आम्हाला खुनी व्हायचं नाही, गुन्हेगारही व्हायचं नाही. हा दृढ संकल्प या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या वतीनं आम्ही दृढ संकल्प करू आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद. जय भीम सर. धन्यवाद सर. आपण संविधान निर्मितीच्या अगोदर जी जगभरातली परिस्थिती होती त्याबद्दलही आम्हाला सांगितलं. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर आधारित लोकांचं सरकार निर्माण झालं आणि आपल्या भारतातली परिस्थिती अतिशय बिकट होती. कारण इथं प्रचंड जातीव्यवस्था होत्या आणि इथली जी धर्मसत्ता आहे, इथली जी राजसत्ता आहे, या चातुर्वर्ण व्यवस्थेवरती आधारित जाचक, अमानुष छळ इथल्या लोकांचा करत होती. आणि याच्यामध्ये या संपूर्ण माणसाच्या इतिहासामध्ये मधलं सगळ्यात महत्त्वाचं जर घटना कुठली असेल तर ते भारताचं संविधान आहे. ज्या संविधानानं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संविधानावरती विवेचन केलं. संविधान मूल्याच्या संवर्धनासंदर्भात आम्हा सर्वांना सांगितलं. याच्यानंतर अध्यक्षांचं असं मत आहे की अगोदर आपण तुमची जी मतं आहेत ती त्यांना जाणून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर अध्यक्ष आपलं मत व्यक्त करणार आहेत. या ठिकाणी माईक आहे आणि आपल्याला जर कोणाला काही या ठिकाणी व्यक्त व्हायचं असेल, बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. तयार होत आहे आणि सार्वत्रिक निवडणुका म्हणजे खाजगी संपत्ती वाढवण्याचा एक कार्यक्रम झालेला आहे. याला आपण कसं काउंटर करायचं हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे संवैधानिक मूल्य आहे की जसं व्यवसाय स्वातंत्र्य आहे, पण जे उपेक्षित आणि वंचित घटकाचे लोक आहेत त्यांना हे संवैधानिक मूल्य कळालेलेच नाही. की जसं व्यवसाय स्वातंत्र्य आहे की आपण याचा कसा फायदा घ्यायचा किंवा आपले उद्योग कसे उभारायचे, व्यवसाय कसे उभारायचे, किंवा ज्या काही परंपरागत आपले व्यवसाय होते किंवा कामं होतं ते अजून सुटलेले नाही. म्हणजे अजूनही लोक कामगारच आहे आणि ते मजुराचीच मानसिकता आहे. तर याच्याबद्दल काय करता येईल? सुरेश बागुल. आजचा जो विषय आहे संविधान मूल्याचे संवर्धन व प्रतिष्ठा, मला असं म्हणायचं आहे की आपण विचारवंत एका सभागृहामध्ये येतो आणि यावर वेगवेगळे असे विचार मांडतो, याचं मूल्य संवर्धन व्हायला पाहिजे, प्रतिष्ठा राखायला पाहिजे. परंतु हे फक्त कार्य आपल्या विचारवंताचंच आहे का? आजचे हे जे राजकीय पक्ष आहेत यांचं काय कार्य चालू आहे? ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस हे BJP सर्व रस्त्यावर उतरून त्यांचा अजेंडा राबवित होते. या संविधानाविषयी वेगवेगळे मतं मांडत होते. आम्ही असं करणार नाही, आम्ही ते रद्द करणार नाही. परंतु आजची गोष्ट अशी आहे की संविधान मिटवण्यामागे यांचं हळूहळू पाऊल चाललं असं सरांनी सांगितलेलं आहे. तर याविषयी वक्त्यांचं काय म्हणणं हे मला जाणून घ्यायचं आहे. कारण राजकीय पक्ष चांगले चांगले कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते अगदी एकाच पक्षात सामील होऊ लागले. याचं काय कारण आहे? ही संविधान वाचवू शकेल का आपण? ही मोठं संकट आहे देशापुढं आजचं. याचं उत्तर मला पाहिजे. आदरणीय व्यासपीठ, माझा एक साधा प्रश्न आहे. आपला आजचा विषय आहे संविधान मूल्यांचे संवर्धन. पण आज किती जणांना या मूल्यांची जाणीव आहे आणि या मूल्यांचा खरा अर्थ माहीत आहे हा प्रश्न माझा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मसमभाव असणे हा इथल्या भरपूर जणांचा समज असेल, पण धर्मनिरपेक्षतेचा अर्थ खूप गूढ आहे.
तो अर्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अथवा स्वातंत्र्य म्हणजे मनमानी करणे नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने वागणे, ही जे गूढ याचे अर्थ आहेत हे आपण लोकांपर्यंत कसे पोहोचवू, हा एक प्रश्न. निवडणुकांमध्ये दुसरा प्रश्न माझा असा की आज ग्रामीण भागात आजही आपण विमेन एम्पॉवरमेंटची खूप चर्चा करतो, बोलतो. संविधानामध्ये याविषयी भरपूर काही लिहिलेलं आहे, त्यांना अधिकार आहेत. तर आजही महिलांना सांगितलं जातं की आपल्याला बूथवर जाऊन या निशाणीच्या समोर जाऊन मत द्यायचं आहे. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? कैलास तवार. संविधानाचा आदर करून प्रथम सांगतो की संविधानाची मोडतोड ही 18 जानेवारी 1951लाच झाली. परिच्छेद 31मध्ये 9वे परिशिष्ट जोडले आणि त्या शेतकरी विरोधी जवळपास 250 कायदे तयार केले की ज्या कायद्याला कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. सगळे 298 कायदे, त्याच्यापैकी 250 कायदे शेतकरी विरोधात आहे की त्यातला जमीन सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, पाणी कायदा, असे असंख्य कायदे की ज्या कायद्याला कोर्टात चॅलेंज करता येणार नाही ते 18 जून 1951लाच या सरकारनं मोडले आणि तिथून पुढं या संविधानाची मोडतोड अव्याहतपणे सुरू आहे. संविधानिक मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असं मी मानतो. आता आमच्या शाळांमध्ये संविधानिक मूल्य पाळले जावेत, कारण ते फार महत्त्वाचं आहे की जिथे लहान मुलं घडतात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार होत असतात. परंतु आमची शिक्षक मंडळीच त्या ठिकाणी जर संविधानिक मूल्य पाळत नसेल, तिथे वेगवेगळे उपक्रम घेतात, काही धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात, जे धार्मिक कार्यक्रम आपल्या या संविधानिक मूल्याच्या विरुद्ध असतात. आता ते कोणते असतात फार जास्त खोलात सांगू का मी आपल्याला? ते तुम्हाला लक्षात येते ते की वेगवेगळ्या देवींचे पूजा, वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. तर आम्हाला त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे की आम्ही शिक्षक मंडळी फार महत्त्वाची आहे. आम्ही शिक्षक मंडळी जर संवैधानिक मूल्य पाळत नसू तर मग या सगळ्याच बाकीच्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही, काहीच अर्थ राहत नाही या गोष्टींना. संविधानिक मूल्य पाळायचे असतील तर आपल्याला शाळांमधून ते करावं लागेल. तर त्याच्यासाठी गगन मलिक हे नाव एक आपण ऐकलं असेल. गगन मलिक नाव ऐकलंय का? त्यांनी श्रीरामांचं चरित्र आपलं अभिनय केलाय, त्यांची म्हणजे त्यांचं पात्र केलंय. तसं श्रीकृष्णाचं केलंय, तसंच गौतम बुद्धाचं सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. तर त्यांनी एक प्रश्न निर्माण एकच मिनिट प्रश्न तोच आहे. त्यांनी एक प्रश्न मांडलेला आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचाराचा अभ्यास आम्ही शाळांमध्ये कधी करणार? अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश होणार का नाही? का मनुस्मृती पुन्हा आम्ही अभ्यासात आणणार? आणि याला जबाबदार आहेत राज्यकर्ते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग आपली सगळ्यांची जबाबदारी ती आहे की ही जी मूल्य आहेत ही घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जी घेतलेली आहेत ती तथागत भगवान गौतम बुद्धाकडून घेतलेली आहेत, फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेली नाहीत. आणि म्हणून आम्हाला हे बाकीचे जे अंधश्रद्धाळू ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही शिक्षकांनी सोडून द्यायला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी डोळस व्हायला पाहिजे. इथं कोणीतरी डोळे होते नाही का, डोळस व्हायला पाहिजे, तरच हे सगळं काहीतरी घडून होणार आहे. नाही तर हे सगळं वरवरचे मुलामे आहेत ते थांबवले पाहिजे आपण. मला वाटतं आपण आपला जो प्रश्न आहे ना तो प्रश्न थोडक्यात जाण आहे. फक्त प्रश्न विचारा कृपया. सांगणं आहे की सर्वात अगोदर आपली गटबाजी आहे ती संपवा, त्यानंतरच तुम्ही खरं आपल्या संविधानाचं संवर्धन करू शकता. सर्व एकत्र जर विखुरले राहसाल
तर तुम्ही काही करू शकणार नाही. ताकद एक होण्यासाठी तुम्हाला सर्व गट तोडावं लागतील, सर्व एकत्र व्हावं लागेल. एवढंच माझं सांगणं आहे. नमस्कार, मी डॉक्टर आकाश वानखेडे. संविधान मूल्याचे संवर्धन आणि प्रतिष्ठा या विषयावर आपण जेव्हा चर्चा करतो, माझं 30 सेकंदात फक्त मत मांडतो मी की ही चर्चा करत असताना किंवा आपण जेव्हा जो संवाद करतो तो संवाद हा अहंकार शून्य असला पाहिजे. संवाद आमचा तुमचा अहंकार शून्य असला पाहिजेत आणि जोही व्यवस्थेतला व्यवहार आहे तो पारदर्शक असला पाहिजेत. तेव्हाच आपण संविधान मूल्यांचे संवर्धन किंवा प्रतिष्ठा करू शकू असं माझं मत आहे. बाकी इतरांचं काय मला माहीत नाही. तर धन्यवाद. असं मला वाटतं. याच्यानंतर अध्यक्ष आपलं मत व्यक्त करतील. इतिहासात मागे वळून जर पाहिलं आपण तर कित्येक क्रांत्या सत्ता पलट साहित्यिकांनी केलेली आहे, त्यांच्या साहित्याने केलेली आहे. रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, भरपूर. आणि आज काळ असा येऊन ठेपलेला आहे की जे स्वतःला विचारवंत समजतात, बुद्धिवंत समजतात, साहित्यिक समजतात, पुरोगामी समजतात, तर ते या एकंदरीत परिस्थितीवर बोलताना लिहिताना कमी पडत आहेत असं मला वाटतं. किंवा एकंदरीत या परिस्थितीवर, त्या झुंडशाहीवर त्यांना त्या गोष्टीची भीती वाटते का, हा माझा प्रश्न आहे. की साहित्यिक, विचारवंत, बुद्धिवंत आजचा संविधानाची मूल्य खालच्या समाज घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडतात का साहित्यिक, हा माझा प्रश्न आहे. साहित्यिक कमी पडत आहेत का असं ते विचारतायत सर. यानंतर मी डॉक्टर पद्मा जाधव. मुळात मी प्रश्न नाही विचारणार किंवा प्रश्न मांडणार नाही. माझं म्हणणं फक्त या ठिकाणी मी बोलते, सादर करते की बहुतेक कार्यक्रम आपले जे होतात त्यांची जागा चुकलेली असते. असे कार्यक्रम जे आहेत प्रबोधनपर, ते बंदिस्त खोल्यांमध्ये न होता जिथे त्याची गरज आहे तिथे ते होणं गरजेचं आहे. आणि म्हणून खुली चर्चा जशी इथे घेतली जाते, असे खुल्या जागेमध्ये सामान्य लोकांपर्यंत आपल्याला या कार्यक्रमांना घेऊन पोहोचावं लागेल. तेव्हाच आपल्याला ही मूल्य लोकांपर्यंत पोहोचवता येतील असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताई विचारायचा नव्हता, मत मांडायचं होतं. मी सुषमा गायकवाड, योग शिक्षिका. सर, माझं प्रखर मत हे होतं की जातीय न्याय आणि अंधश्रद्धा आणि माणसाचा माणसाशी विचार जुळणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि संविधानाची उद्दिष्टे समजून घेणे आणि व्यक्ती आणि संविधानाचा कायदा हे तर आपल्याला कळलं, आणि विचारवंत वाढवणे, बस. धन्यवाद ताई. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बावस्कर सर, त्याचबरोबर शेंडगे सर, इंगळे सर आणि माझ्यासोबत माझ्या या खुल्या चर्चासत्रामध्ये असलेले वाकचोरे सर आणि अनंत भवरे आणि उपस्थित सर्व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेकांची नावं घेऊ शकतो, परंतु आपण जी चांगली एक प्रश्नावली, अगदी प्रश्नांची मालिकाच दिलेली आहे, तर त्याच्यावर थोडंसं मत व्यक्त करण्यामध्ये वेळ खर्च करतो. मुळातच हा जो विषय जो ठेवलेला आहे, हा विषय बोलका आहे. संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि प्रतिष्ठा. तर ही वेळ आपल्यावर का आली हे आपण सगळे जाणतात, त्यामुळं त्याच्यावर बोलण्यात आणि वेळ घालवला तर ते कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड असा तो भाग होईल. त्याच्यामुळं यू ऑल आर कन्व्हिन्स्ड की संविधान धोक्यात आहे आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्याची प्रतिष्ठा ही जोपासली गेली पाहिजे. आणि प्रश्न जी आलेली आहेत ती अत्यंत बोलकी आहेत. तो पहिला प्रश्न म्हणजे तो सध्या निवडणुका लागल्यात आणि 30,000 रुपयात एक मत. मी असं म्हणजे विचार केला, एका घरात 4 मतं, तर तेवढी पैसे आल्यानंतर जो माझा हातगाडीवाला आहे, रिक्षावाला आहे, मोलकरीण आहे, की ज्याला म्हणजे दिवसाला 300-400 रुपये कमवणं देखील अवघड होतं, त्याच्यासमोर एवढी मोठी रक्कम
त्याला बघितल्यावर त्याला काय वाटेल, तो काय करेल. आणि आपण संविधानाचं संवर्धन केलं नाही आणि त्याचा त्याला उपयोग काय आहे, संविधान त्याच्यासाठी किती उपयोगाचं आहे हे त्याला समजूनच सांगितलं नाही. आणि देशामध्ये जर म्हणजे रेशन घेणाऱ्यांची संख्या, 5 किलो धान्य घेणाऱ्यांची संख्या जर जास्त, हे अभिमानानं सांगतात आपले प्रधानमंत्री, आणि त्यांच्यासमोर एका मताला 30,000 रुपये जर ठेवले गेले तर ते काय करतील. आणि बरं त्याच्यानंतर हा प्रश्न येतो की बेईमानांशी कसली इमानदारी, हेही आपण त्याला शिकवू शकत नाहीत वेळेवर. तो बेईमानांशी इमानदारीने काम करतोय. म्हणजे ज्याची खावं मीठ त्याच्याशी खावं नीट, राहावं नीट, अशी म्हण आहे. बरं ह्यांनी आपलं मीठ खाल्लं का आपण त्यांचं मीठ खाल्लं, हाही खरा प्रश्न आहे. नाहीतर या सगळ्या पर्वत रांगांचं काय धूळधाण केली जाते आणि त्याचा आवळा देऊन भोपळा काढायचं जे काम सुरू आहे, हे आपण त्याला समजून सांगायला कमी पडलो. हे आपण ह्या सभागृहामध्ये आपण कबूल केलं पाहिजे. आणि हे जर कबूल असेल तर मग पुढं काय करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून आता निवडणुका आहे, तर आताच ती वेळ आहे लोकांना सांगण्याची. बऱ्याच वेळेस आपल्यातले उमेदवार असं सांगायला जातात की घेऊन टाका, घेऊन टाका, जे मिळतंय ते घेऊन टाका, पण मत तिकडे टाकू नका. परंतु करप्शनमध्ये पार्टी करण्याचा हा प्रकार आहे असं माझं स्वतःचं मत आहे. एकदा तुम्ही करप्शनमध्ये पार्टनर झालात, हा पार्टनरशिपचाच भाग आहे. म्हणजे तो तुम्ही 500 रुपयात विका मत, की एका चपटीत विका किंवा बोटीत विका, 5,000 रुपयात विका किंवा 30,000 रुपयात विका. मी अनेकांना म्हणतो, जे अगोदरचे सत्ताधारी होते त्यांनाही म्हणतो, आणि आत्ताच्यांना तर काही बोलायचा प्रश्नच नाही. आता अगोदरचे सत्ताधारी आता विरोधकांमध्ये आहेत, त्यांनाही म्हणतो की ज्यांनी कोणी पहिल्यांदा मत विकत घेण्यासाठी जे काही थोडीफार रक्कम दिली असेल, त्यांना हा कधी विचार केला होता का की आता तो पण त्या स्पर्धेत मागे पडेल. कारण कोणीतरी 500 रुपये 200 रुपये दिलेले आहेत आणि आता ते 30,000 रुपयेपर्यंत गेलेले आहेत. आणि यांनी जर 30,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला तर ते 1,00,000 रुपये पण द्यायला कमी पडणार नाहीत. पण ते 1,00,000 रुपये घेऊन आपलं लाखो रुपयाचं जे घर आहे ते घर पाडायला ते बुलडोझर घेऊन येणार आहेत, ह्याची त्याला कल्पना नाही. पाणीपट्टी वाढवून ते सगळे त्याच्याकडून काढून घेतलं जाणार आहे, ह्याची त्याला कल्पना नाही. अशी मोठी मालिका, हा हिशोब समजून सांगण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि तरच आपण त्याला साध्या सोप्या भाषेत सांगू शकू. संविधान संपवत आहेत, त्याचं करायचं काय. तर हे असेच कार्यक्रम, मॅडमनी सांगितलं शेवटचा प्रश्न बोल का होता, की हे असे कार्यक्रम जे आहेत ते इतर अशा बंदिस्त 4 भिंतीत न घेता आपण एकेका वस्त्यांमध्ये घेतली पाहिजेत. आणि हे जे संविधान आहे आपलं, म्हणजे ह्युगो चावेझने सर्वात अगोदर काही कुठलं काम केलं असेल तर त्याने संविधानाच्या प्रती घरोघर पोहोचण्याचं काम केलेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे, तर ते संविधानामध्ये त्याच्यासाठी काय लिहिलेलं हे त्याला माहीतच नाही आहे, त्याला हे माहीतच नाही. त्याच्यामुळे त्याचा प्रचार प्रसार करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यानंतर या पक्षातून त्या पक्षात जात आहेत असा एक प्रश्न आला, आणि एकाच पक्षात जात आहे असं नाही आहे. जे म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणायचे की प्रामाणिक माणसांना 2च पर्याय आहेत. एक तर पहिला पर्याय प्रामाणिकपणा सोडून द्या, पहिला पर्याय त्यांना प्रामाणिकपणा सोडूनच द्यायचा, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय होता दुसऱ्या प्रामाणिक लोकांसोबत मिळून जायचं. सगळ्या प्रामाणिकांनी एका ठिकाणी यायचं. आणि जर सगळे लोक ज्या पक्षाचा उल्लेख करायचा तुम्ही प्रयत्न करत होतात, किंवा तुम्ही उल्लेख केला नाही पण सगळ्यांना माहिती आहे, पब्लिक है सब जानती है, तर त्या पक्षात जातातच ह्याच्यासाठी, कारण ती वॉशिंग मशीन आहे. आणि ज्याला काही घाणेनं बरबटलेलं आहे त्याला स्वच्छ व्हायची गरज पडते. तिकडे गेले की सुरक्षितता मिळते, त्यामुळे ते तिकडे जात आहेत. त्याचं काय करायचं ते त्यांना जाऊ द्या, गेलेच पाहिजेत. मी तर धन्यवाद देतो, भाजपचं मी धन्यवादच देतो. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं
की त्यांच्याकडे करप्ट कोण आहेत, भ्रष्ट कोण आहेत हे त्यांनी दाखवूनच दिलेलं आहे. त्याच्यामुळं धन्यवाद भाजपा त्या बाबतीत, की त्यांनी सगळे अजून काही घ्यायचे असेल तर घेऊन टाका, म्हणजे ज्याला जायचं असेल त्यांनी जाऊनच या. म्हणजे एकदा आता 2च गोष्टी राहिल्यात, जे भाजपात जात नाहीत ते नॉन करप्ट आणि जे भाजपमध्ये जात आहेत ते करप्ट. त्याचं आता वेगळं काही हे करायची काही गरज नाही. त्यामुळे ते धन्यवाद भाजपला मी मानतो, मी तरी धन्यवाद देतो भाजपचे या बाबतीत. बाकीच्या बाबतीत धन्यवाद द्यायचं काही कारण नाही, पण आपल्यामधले कोण आहेत जे त्यांच्या गळाला लागू शकतात ते त्यांनी अतिशय सोपं करून टाकलेलं, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. आणि आपण आपली एकजूट जी आहे ही मोठी आहे. भाजपाला 2014मध्ये 29% मतदान होतं, नंतर 2019ला थोडं 5-7% वाढलं आणि आजता काय देखील भाजपला मेजॉरिटी नाही आहे. म्हणजे इंद्रजित गुप्ता देशाचे गृहमंत्री होऊन गेले, त्यांनी जे काही इलेक्शन रिफॉर्म्स सांगितलेले होते, हा विषयांतर विषय नाही बरं का, हा म्हणजे घटनेशी संबंधित विषय आहे. आणि त्यांनी जे काही इलेक्शन रिफॉर्म्स सांगितले होते ते जर रिफॉर्म्स तत्कालीन काँग्रेस सरकारने जर लागू केले असते तर 2014 नंतर जे काही घडलेलं आहे ते घडलंच नसतं. हे समजून घेण्याची गरज आहे आणि त्याचा आता अभ्यास करण्याची गरज आहे. ते होतं प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, ज्यामध्ये लोक पक्षाला मतदान करतील, म्हणजे त्यांच्या धोरणाला मतदान करतील, म्हणजे विचाराला मतदान करतील, आणि मग तो पक्ष जो आहे त्या ठिकाणचे प्रतिनिधी नंतर नावं देईल त्या रिप्रेझेंटेशनमध्ये. 2014 पूर्वी जर इंद्रजित गुप्ता समितीचा रिपोर्ट जर ॲक्सेप्ट केला असता तर भाजपला फक्त 29% रिप्रेझेंटेशन मिळालं असतं. 71% रिप्रेझेंटेशन हे विरोध राहिला असतं, भाजपचं सरकार चाललं नसतं. परंतु ही जी फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये बाकीच्यांचे डिवाइड कसे करायचे याचे गणित आहेत. आता उद्या आणि परवा येणार आहेत सगळे, कोणाला कुठं उभं करायचं, हिंदूंची मतं कशी कापायची, मुस्लिमांची मतं कशी कापायची, ह्याचं सगळं गणित करायचं आणि मग डिवाइड अँड रूल करायचा. हे जे काही आहे ते फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीममध्येच आहे. एका मतानं का होईना तो निवडून येतो आणि 5 वर्षाचा प्रतिनिधी होतो. त्यामुळं त्याला चेक अँड काउंटर फक्त म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये मिळण्याची शक्यता होती, पण तीही आता ह्या सरकारमध्ये ते काही शक्य नाही. त्याच्यानंतर परत EVMचा धोका आहेच आहे. त्याचबरोबर संविधान मूल्य किती जणांना माहीत आहेत हा खरा प्रश्नच आहे. किती जणांना माहीत आहेत, माहीत नाहीत म्हणून तर ही अशी अवस्था आहे. आणि मला बऱ्याच वेळेस, मी काही निराशावादी नाही बरं का, म्हणजे तसा गैरसमजही करू नका, मी फार आशावादी आहे, कारण मी भगतसिंगाला मानतो, मी आशावादी आहे. आणि परंतु सुसाईड करणाऱ्याला थांबवता येत नाही. सुसाईड करणाऱ्याला आपण काउन्सिलिंग करू शकतो, त्याच्या मागं राहू शकतो. त्याला करायचंच असलं तर त्याला एकदा वाचवलं, 2दा वाचवलं, 3ऱ्यांदा वाचवलं, तो कुठेतरी अजून जाऊन उडी मारतोच. त्यामुळं सुसायडल ह्याच्यातून म्हणजे मानसिकतेतून लोकांना बाहेर काढण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि संविधान हे त्यांना सुसायडल मेंटॅलिटीतून बाहेर काढण्यासाठी, मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक फार मोठं हत्यार आहे, त्याला वापरण्याची गरज आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचा विषय झाला. महिला मत कोणाला टाकतात, ज्याला नवऱ्यानं सांगितलं त्याला टाकतात. पण आता 50% आरक्षण आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, आणि आता त्या नवऱ्याला उभं राहता येत नाही म्हणून बायकोला उभं करतायत. इथपर्यंत सगळी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडे अंतर्गत लोकशाही ठेवून आम्ही काही उमेदवार ठरवलेत, परंतु महिलांना खरंच या निमित्तानं का होईना त्या आता नगरसेवक होणार आहेत, सरपंच होत आहेत, परंतु त्यांचं ओरिएंटेशन करण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्यातल्या अनेकांनी तो पुढाकार घेऊन ते करण्याची गरज आहे. तरच म्हणजे त्या आता खुर्चीवर येऊन बसलेले आहेत, त्यांच्या हातात लेखणी आहे, त्यांच्या सहीला पॉवर आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल देखील आपल्याला म्हणजे जास्त भर देण्याची
गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा म्हणजे संविधान मूल्य जपण्याचा एक भाग आहे. अगदी बरोबरच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळेच आज म्हणजे अंधश्रद्धा वाढत चाललेल्या आहेत. कोणीतरी म्हणजे गाडगे बाबांनी म्हणालेले आहेत की देव आणि आपले देव आणि नाही रे, ते म्हणले की एकदा देवाच्या नादी लागला की त्याला कोणी देवाच्या आणि दारूच्या नादी म्हणजे घरातला पुरुष जो आहे तो दारूच्या नादी लागला आणि बाई जी आहे ती देवाच्या नादी लागली की त्या घराला कोणीच वाचवू शकत नाही. तर त्यामुळं ते आणि आता परत एक नवीन हे आलेलं आहे की ते सगळे चॅनल सुरू केले की तेच आहे सगळं. आणि त्या एखाद्या आमदारांनी ते बाबा आणला तो शिवचरित्र पारायण वाचणारा की झालं कार्यक्रमच आटपला. आमच्याकडे असे अनेक महिला ज्या आहेत त्या म्हणजे ते उपास तापास करून गच्चीवरनं पडली आमच्याकडची एक बाई त्या उपासानं. त्याने सांगितलं शिवचरित्र पारायणामध्ये की असा उपास कर की त्या बाईने तसा उपास केला आणि त्याच्यातून ती चक्कर येऊन पडली अगदी डकमधून खाली. इथपर्यंत सगळं आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचं आपल्याला शाळांमधून मुलांमधून जपणूक करण्याची जास्त. या ठिकाणी धारवाडकर मॅडम उपस्थित आहेत. त्या अगदी अनेक वर्षापासून दोघंही दाम्पत्य वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचं काम प्रचार प्रसार करण्याचं काम अनेक वर्ष करीत आहेत. आपल्याला थोडंसं कामं वाटून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे अनेक क्षेत्र आहेत. अगदी लहान मुलांपासून महिलांपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन त्याच्यावर काम करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. गटबाजी संपली तरच संविधानाचं संवर्धन करू शकतो हे तर बरोबरच आहे. म्हणजे त्याला काही अगदी म्हणजे भगतसिंगानं सांगितलं की भारतात क्रांती का झाली नाही तर भारतीय क्रांती का बौद्धिक पक्ष कमजोर रहा है और इसीलिए इस देश में क्रांती नहीं हो पाई असं तो स्पष्टपणे बोललेला आहे. जर बौद्धिक पक्ष हा मजबूत झाला पाहिजे ह्याचाच हा मला वाटतं हा जे खुले चर्चासत्र ठेवलेलं आहे हा ते बौद्धिक पक्ष मजबूत करण्याचाच एक प्रयत्न आहे आणि तो आपण जास्तीत जास्त कसा मजबूत करता येईल याकडे आपण लक्ष देऊयात. अनेक गट असतील तटा असतील परंतु मला असं वाटतं की आता थोडंसं अभिनिवेश बाजूला ठेवून आपापल्या पक्षाचं झेंडा आपलं नाव याचा आग्रह असणं साहजिक आहे. ते मजबूत करत राहावं. परंतु हे करत असताना दोनच पक्ष आता देशामध्ये शिल्लक आहेत. दोनच पक्ष आहेत असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे. ते म्हणजे एक संविधानवादी आणि दुसरा संविधान विरोधी. त्यामुळं आपण सगळे संविधानवादी जे आहेत आपण काही जे लोकशाहीवादी जे आहेत आपण जे काय ते परिवर्तनवादी जे आहेत आपण जे समतावादी आहोत अशांनी एकजूट करण्याची गरज आहे. आपल्यातले जे काही मतभेद असतील अगदी भिंग घेऊन बघायला गेलो तर खूप दिसतील. अगदी मायक्रोस्कोपमध्ये तर अजून दिसतील. किती दिसतील. परंतु जरा मायक्रोस्कोप बाजूला ठेवूयात. जरा भिंग बाजूला ठेवूयात आणि आपल्यातला समान धागा शोधून त्याला अधिकाधिक मजबूत करून आपल्याला हे सगळं वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. हे वाचवणं म्हणजे आता येणाऱ्या पिढीला वाचवणे असंच आहे. येणाऱ्या पिढीला वाचवणं आणि त्यामुळं ते आपण करूयात. वानखेडे सरांनी बरोबर सांगितलं की व्यवस्था ही पारदर्शक असली पाहिजे. परंतु व्यवस्था आणि पॉलिटिशियन ते दोघं हातात हात घेऊन चाललेले आहेत. जे ब्युरोक्रॅट्स नोकरशहा आणि पॉलिटिशियन्स हे हातात हात घालून चाललेले आहेत. ते दोघंही एकमेकाला हे करतायत. आणि आता 10 वर्ष तर निवडणुकाच नव्हत्या तरी देखील सगळं काही कोणीच ओरड केली नाही. शांत होतं सगळं. चिडीचूप होतं. काही अगदी प्रशासकांचं राज्य होतं. प्रशासकाच्या पाठीमागं पालकमंत्री खासदार आणि प्रशासक हे तिघांचं सगळं चाललेलं होतं. त्यामुळे कोणी काहीही बोललं नाही. अगदी सगळे शांत होते. तर ह्यावरनं पुढच्या काळामध्ये म्हणजे आता ही लिटमस टेस्ट होती की काय असं वाटायला लागलेलं आहे की पुढच्या काळामध्ये निवडणुकाच घेतल्या नाही तर लोक काही उठाव करणार नाहीत. म्हणजे आता जसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षे त्यांनी घेतल्या नाही वेळेवर
तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका देखील नाही झाल्या तरी आपण शांत बसू की काय, असं चित्र दिसून येते. ही धोक्याची घंटा आहे. बऱ्याच वेळेस लोक असं बोलून जात होते पूर्वी, आणि एक फॅशन होती की एक माणूस पाहिजे, की आता हे नको हे सगळ्या निवडणुका वगैरे, एक माणूस पाहिजे हिटलरसारखा आणि त्याने राज्य केलं पाहिजे. ही जी हुकुमशाहीची खुमखुमी आहे अनेकांना, तर त्या हुकुमशाहीच्या खुमखुमीची जी काही आपल्याला किंमत चुकावी लागणार आहे ती फार मोठी किंमत चुकावी लागणार आहे, फार मोठी किंमत चुकावी लागणार आहे. आपल्याला आता लोकशाहीची सवय झाली बरं का. म्हणजे मी ही एक बाजू जरी सांगत असलो तरी त्याची दुसरी बाजू पण आहे. अगदी संघाच्या लोकांना पण लोकशाहीची सवय झालेली आहे. म्हणजे त्यांना स्वतःला फक्त स्वतःवर अन्याय झाला तर त्याला अन्याय वाटतो, एवढंच फक्त फरक आहे. म्हणजे एक लोकांना सवय झालेली आहे की माझ्यावर अन्याय झाला तर तो अन्याय, आणि मी जर दुसऱ्यावर केला तर तो अन्याय नाही. मी जर दुसऱ्याशी समतेने वागत नसेल तर त्याच्याबद्दल तो दुर्लक्ष करतो, परंतु माझ्यावर जर कोणी भेदभाव केला माझ्या संदर्भात तर लगेच त्याला तो प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळे आपल्याला ते येणाऱ्या काळामध्ये एवढं म्हणजे CAA NRC जाहीर करून तो लागूच करायचा नाही. त्याच्यानंतर पब्लिक सेफ्टी बिल जे आहे ते लागू करून म्हणजे सगळं झालेलं आहे, पास झालेलं आहे, परंतु तरी देखील लागू करायची हिंमत होत नाही आहे. हे त्याचंच कारण आहे. परंतु मग CAA NRC करता येत नाही तर मग SIR आणायचा. तर ते असं वेगवेगळ्या पद्धतीनं मी फक्त एक छोटीशी हे सांगतो आणि थांबतो की मला कुठेतरी वाचायला मिळालं की एक बेडूक त्याला भांड्यात ठेवलं पाण्याच्या, आणि खालून गॅस जो ते भांडं जे ते गॅसवर ठेवलं, आणि ते गॅस जो आहे तो अगदी मंद सुरू ठेवला. त्या बेडकाला वाटलं मंद तर आहे, काय होणार आहे, मंद आहे. अगदी हळूहळू पाणी जरा कोमट व्हायला लागलं. हा कोमट तर आहे, काय होणार आहे, सहन करून घेईल, कोमटच आहे. त्याच्यानंतर हळूहळू पाणी अजून गरम व्हायला लागलं. मग तो स्वतःची प्रतिकार शक्ती वाढू लागला प्रतिकार शक्ती वाढू लागला. हा मैं क्या सर्वाइव कर लूंगा. पाणी अजून गरम 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 होत चाललं आणि ते 100 डिग्रीकडं चाललं. आता त्याची प्रतिकार शक्ती संपत चालली आणि प्रतिकार आता म्हणजे त्याला वाटलं तर की जास्त जर गरम व्हायला लागलं तर मी उडी मारून बाहेर जाईल. बेडूक असतो, त्यानं उडी मारून बाहेर जाईल असं त्याला वाटलं. पण आता प्रतिकार शक्तीच कमी झालेली होती. आता उडी देखील मारता येणं शक्य नव्हतं. ही जी काही आज ज्या सत्तेबद्दल आपण बोलतोय ती सत्ता लोकांसोबत असंच काहीतरी करते असं मला वाटतं. आणि म्हणून घरात सडून मरण्यापेक्षा, म्हणजे मरणं तर सगळ्यांनाच आहे, मरण तर सगळ्यांनाच येणं आहे, परंतु कोणाला वृद्धापकाळाने येणार आहे, कोणाला ॲक्सिडेंटमध्ये येणार आहे, कोणाला गोळ्या घालून मारणार आहेत, कोणाला फाशी देऊन मारणार आहेत, परंतु मरण सगळ्यांना आहे. तर आपण सडून मरायचं का लढून मरायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. आणि मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे लढून मरणारे आहेत असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून तुम्ही इथे आहात. आणि असे अनेक जण जे आज इथं येऊ शकले नाहीत, परंतु ते लढतायत. सोनम वांगचुक जेलमध्ये आहे, उमर खालिद जेलमध्ये आहे, कपिल खान जेलमध्ये जाऊन आला. अनेक जण, फादर स्टॅन स्वामी लढत लढत शहीद झालेत, कॉम्रेड गोविंद पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश हे शहीद झालेले आहेत. तर त्यामुळं असे अनेक लोक, असंख्य लोक लढत आहेत आणि लढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं आपण संविधानाचं संवर्धन आणि त्याची प्रतिष्ठा जपणाऱ्यांची संख्या देशामध्ये खूप आहे. जवळपास आता जर भाजपच्या विरोधात जर 60% लोक मतदान करत असतील तर त्यांना संविधानाचं मूल्य कळालेलं आहे आणि त्याची प्रतिष्ठा कळालेली आहे. आणि म्हणून भवरे सरांनी फार चांगलं केलं की संविधानाला कोण वाचवणार, संविधानच आम्हाला वाचवणार आहे. आणि म्हणून आपण ते करूयात. येणाऱ्या काळामध्ये वस्त्यांमध्ये जर कार्यक्रम घेता आला तर ते नक्की घेऊयात. मला हा संकल्प हा
आवडलं की प्रश्नोत्तरातून बोलणं अधिक चांगलं असतं, जेणेकरून तुम्हाला काय अपेक्षित आहे ते कळतं आणि मग वक्त्याला बोलता येतं. मला या ठिकाणी खरं तर मी इलेक्शन मोडवर आहे आणि त्यामुळं पण मला चांगलं वाटलं की या ठिकाणी मला बोलवलं आणि मला संधी दिली. धन्यवाद. सरांनी सांगितलं की संविधानाचं संवर्धन किंवा जतन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण मतदान करताना जागरूक असलं पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणं, त्याचा विचार काय आहे हे सगळं पाहून आपण मतदान केलं पाहिजे. सरांनी सांगितलं की रोटी बोटी पैसे घेऊन लोक मतदान करतात. सर त्याच्या पलीकडे पण अभय दादा त्याच्या पलीकडे पण एक वर्ग असा आहे बरं का, जो रोटी घेत नाही, बोटी घेत नाही, पैसे पण घेत नाही, तरी पण तो मत विकतो. माझी एक कविता आहे चक्रधर डाकेची, मी ऐकवतो तुम्हाला. एका उच्चभ्रू सोसायटीनं ठराव करून ऐन निवडणुकीच्या काळात एका तगड्या उमेदवाराकडून सोसायटीच्या अंतर्गत रस्ता, मंदिरासाठी देणगी, सोसायटीच्या गार्डनमध्ये बाकडी आणि काही खेळणी पदरात पाडून घेतली. बदल्यात उमेदवारास एक गठ्ठा मतदान करण्याची ग्वाहीही दिली. सोसायटीने मतदार जनजागृतीसाठी मत अनमोल असल्याचा संदेश देणारा अभिनव उपक्रमही राबवला आणि त्याच्या बातम्याही छापून आणल्या वर्तमानपत्रातून. आता सोसायटीतले 4-2 सदस्य एकत्र येतात आणि त्याच बाकड्यावर बसून चर्चा रंगतात की देशाच्या दुर्दशेला झोपडपट्टीतील गरीब आणि अशिक्षित मतदार जबाबदार असल्याच्या. सर यांनी मत विकलं नाही का अभय दादा? आणि यांना असं एक आविर्भाव असतो की आपण मत विकत नाही. हे कुठं पक्षाचे ध्येय धोरणं वगैरे काय गोष्टी बघतात, मार्ग वेगळा आणि व्हाईट कॉलर वेगळ्या पद्धतीनं मत विकतात. तर आपलं मत हे कुठल्याही आमिषाला बळी न पडू देता मला वाटतं आपण ते दिलं पाहिजे. आणि जो पक्ष संविधानाच्या बाजूनं आहे, मानवतेच्या बाजूनं आहे, त्या पक्षाच्या बाजूनं आपण उभं राहिलं पाहिजे, तरच संविधान जिवंत राहील असं वाटतं. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी दत्ता किटाळे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. संविधान मूल्याचे संवर्धन व प्रतिष्ठा यासाठी विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघ आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलन, या संमेलनातील खुली चर्चा विषय संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा या विषयावर आपल्यासमोर भाष्य करण्यासाठी आज मंचावर जे उपस्थित होते असे आदरणीय ॲडव्होकेट सन्माननीय अभयजी टाकसाळ सर यांनी आपल्याला विस्तृत पद्धतीनं मार्गदर्शन केलं, आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच या बाबतीत मोजक्या शब्दात जर सांगायचं झालं तर असं म्हणावं लागेल की हरकत कि तुम्हारी हर तकलीफ़ों का मैं मुकम्मल जवाब दूँ, कि तुम्हारी हर तकलीफ़ों का मैं मुकम्मल जवाब दूँ, कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, मैं भारत का संविधान हूँ. या पद्धतीनं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आपल्यासोबत अतिशय सडेतोड पद्धतीनं आपलं मत मांडणारे माननीय अनंत भवरे सर व वैभव वागचौरे सर यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. ही पुस्तकं वाचलेली माणसं आज आपल्या भेटीसाठी या सभागृहात उपस्थित झाले, मंचावर उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्याशी एकदम सुसंवाद स्थापन केला. याबद्दल भवरे सर आणि वागचौरे सर या दोघांचेही आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी सभागृहामध्ये उपस्थित असलेले प्रगतिशील साहित्याचे वारकरी सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खुली चर्चा हे सत्र या ठिकाणी अध्यक्षाच्या अनुमतीनं संपन्न झालं असं घोषित करतो. धन्यवाद.